नमस्कार मंडळी, जुन्नरच्या सुनबाई या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझं पत्र्याचं घर कसं आहे ते दाखवणार आहे, म्हणजे माझ्या घराचं होम टूर दाखवणार आहे. तर याच्या अगोदर पण मी तुम्हाला माझं घर कसं आहे ते दाखवलेलं आहे, पण जे कोणी नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांनी बघितलं नाही. आणि घरामध्ये पण थोडेफार प्रमाणात चेंजेस आपण करतो नेहमी. तर आत्ता इथं बाहेर पडवीमध्ये असो किंवा घरामध्ये मी थोड्याफार प्रमाणात चेंज केलं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. तर इकडे बघा आमची गँग अशी इथं उभी आहे, तर त्यांना पण थोडंसं व्हिडिओमध्ये घ्या असं म्हणत होत्या सगळी गँग. तर चला मी ना बॅक कॅमेऱ्याने सगळं तुम्हाला पहिल्यांदा दाखवते. आता व्हिडिओ काढायला फक्त ही एक आहे, कशी व्हिडिओ काढते त्याच्यावर अवलंबून आहे. तीन जर चांगला व्हिडिओ काढला तर मी पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल नक्कीच. तर चला. आणि ना आमच्या बाजूला थोडंसं लग्न आहे, म्हणजे थोडंसं बाजूला आहे पण लाऊडस्पीकरमुळं खूप जास्त आवाज येतोय. तर तो थोडासा आवाज येईलच. आता इथं बाहेर आहे तोपर्यंत, घरात गेल्यावरती मग नाही एवढा आवाज येत, पण बाहेर आहे तोपर्यंत येईल. तर चला मी आधी दाखवते तुम्हाला आमचं घर आणि परिसर दाखवते सगळा. तर आमच्या घराकडे येण्यासाठी ना इकडून रोड आहे, इथं बांध आहे आणि बांधावरून असं इकडे यायचं आणि इथून मग अशी खाली उतरण्यासाठी आम्ही अशी छोटीशी जागा ठेवलेली आहे. आणि इकडं काही झाडं लावली आहेत, हे बघा इथं पेरूचं वगैरे काही, ही मलबेरीचं झाड आहे. इकडं पण आहे झाडं, हे बघा इकडे हे जास्वंदीचं झाड आहे. आणि इकडं प्राजक्ताचं झाड आहे. इथं हा गावठी पेरू आहे, त्याला अजून पेरू नाहीत आलेले. आणि हे सगळी अशी झाडं लावली, त्याला रोज पाणी घालावं लागतं आता उन्हाळ्यामुळं. आणि इकडं ह्या साईडला ना इथं हा गुलाब आहे, इकडं पण हा पिवळा गुलाब आहे. इथं पण अशी छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. आणि इथं ही सदाफुली, इथं पण हा गुलाब आहे. इथं द्राक्ष आहेत, द्राक्षाला छान छान द्राक्ष सुद्धा आलेली आहेत. तर जवळ येऊन दाखव, छान छान द्राक्ष आलेली आहेत याला, हे बघ छान आहे ना. बघितली, छान छान द्राक्ष मस्त अशी आलेली आहेत. आणि इथं इथं पण अशी झाडं आहेत. आता ही झाडं आहेत आणि इथं एक द्राक्षाचं झाड आहे. आता या गुलाबाच्या झाडांना आत्ता फुलं नाही आहेत, कारण उन्हाळा चालू आहे आणि ऊन जास्त आहे. तर हे बघा ही फुलं आलेली आहेत पण सगळी सुकून जातात. तर आता उन्हाळ्यामध्ये ही झाडं फक्त जगवायचं काम करते मी. तर फुलं नंतर येतील पावसाळ्यामध्ये, पाऊस चालू झाला का. आणि ही अशी छोटी छोटी फुलं झाडं पण आहेत. काल मी याची पानं सगळी काढून टाकली आहेत, नाहीतर पानं वगैरे होती याला. पण आता पानं काढल्यानंतर आणखीन पण याला द्राक्ष येतील. आता मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत द्राक्ष येतात. तर हे असं द्राक्षाचं झाड आहे. तर चला आतमध्ये. आणि ही जाळी ना सगळ्यांनी विचारलं होतं, ही जाळी कधी मारली, किती खर्च आला, ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेलच. पण ही जाळी आम्ही बिबट्यापासून म्हणजे संरक्षण करण्यासाठी हे केली होती, म्हणजे मारली होती. वर्ष झाले याला. नंतर गेट उघडून, म्हणजे असा दरवाजा आहे आणि गेट उघडून आतमध्ये आल्यानंतर इथं आम्ही असा म्हणजे पोटमाळा बनवलाय. तर पोटमाळ्यावरती हे असं सगळं सामान ठेवून दिलेलं, म्हणजे जे हलका हलका असेल ना सामान ते वरती ठेवले आणि जे जड असेल ते मग फक्त इथं खाली ठेवले. आता हलकं सामान ठेवले त्याच्यामुळे मग खाली काही तुटायची वगैरे, म्हणजे पोटमाळा तुटायची सुद्धा भीती नाही, कारण की ते सामान ह्याला बरोबर होऊन जाते. म्हणजे जे काही मोकळं सामान आहे त्याची फक्त आपलं फवाऱ्याचा पंप असेल किंवा काय असेल तेवढं. आणि नंतर इथे हॅलोजन आहे मोठं, कारण की मोठी लाईट लागतेच ना. आता एक हॅलोजन होतं तर मग ते इथे लावले आम्ही. आणि नंतर इथं खाली जे काय धान्य वगैरे असेल ते इथं खाली ठेवलेलं आहे. आणि आता गहू झालाय ताजा, तर तो गहू इथं आणून ठेवलेला आहे आम्ही असा. आणि इथं बाळाची सायकल होती पहिली, तर ती काढून इथं केलेली सायकल ही. आणि हे जे कपाट आहे ते घरातलं आणलेलं होतं आम्ही इथं घरामधले. तर इथं जे काय असेल ते नको असलेलं सामान आम्ही ह्या कपाटामध्ये ठेवलेलं आहे, बघा इथे कपाटामध्ये. आणि ह्या तेलाच्या बाटल्या इथं ठेवाव्याच लागतात, कारण आतमध्ये ठेवल्यानंतर बाळ सगळं तेल पालतं करून टाकतंय. तर त्याच्यामुळे तेल ठेवलेलं आहे इथं. जे काय असेल ते इथं सगळं आहे सामान. आणि इकडं कपाट झाल्यानंतर इथं हा दरवाजा आहे आणि इकडे ह्या साईडला आम्ही माड भरून ठेवलाय पाणी पिण्यासाठी. आणि थंड होत नाही लवकर उन्हाळ्याचं, त्याच्यामुळे मग टॉवेल लावून ठेवलेलं आहे त्याला. नंतर इकडं माझं कपडे वगैरे धुवायचं, म्हणजे जे काय असेल टप वगैरे ते इथं नळ आहे, इथं मी कपडे धुते, तुम्हाला सगळ्याला माहितीचे. आणि इथे ह्या रशीवरती मी कपडे सुकत घालते. ही रशी दाखवली का, ही रशी इथं कपडे सुकत घालते. आणि ही जाळी पूर्ण ही अशी एवढी, इकडं पण इथपर्यंत ही जाळी इथपर्यंत. तर इकडं त्याच्यानंतर ना इथं इकडं अशी इथपर्यंत जाळी आहे. आणि नंतर इथं हे संडास आहे. इकडे ते वायफायचं लावलेलं आहे मशीन वगैरे. नंतर ना हे
टाकी ठेवायचं स्टँड आहे. ही टाकी आमची 1000 लिटरची आणि स्टँड बनवलं होतं आम्ही. आणि हे संडास आम्ही इमर्जन्सी म्हणून बनवलं, कारण की आम्हाला जायला सोयच नव्हती. आम्ही 2-3 महिने खूप जास्त म्हणजे हे काढले आणि ना रात्र कधी होईना याची वाट बघत बसावं लागायची आम्हाला. ह्या शेतामध्ये आम्ही जायचो 2-3 महिने. आता का सांगायची काही गरज नाही, कारण की म्हणजे सांगण्यासारखं सुद्धा नाही, कारण की आम्ही 2-3 महिने खरंच खूप हालाकीचे काढले. आणि मका होती छोटी छोटी या शेतामध्ये जवळच्या, तिथं आम्ही जाऊन रात्र कधी होईल याची वाट बघायचो आणि मग नंतर जायचो, कारण दिवसा तर कधी शक्यच नव्हतं. दिवसा असं उघड्यावरती बसणं शक्य नव्हतं, आम्हाला संडासच नव्हतं. आणि शेजाऱ्यांच्या घरात जायचं म्हटलं की मग ते म्हणायचे की आमच्या इथे येऊ नको, कारण शहरामध्ये जसे शेजारी असतात तसेच गावाकडे सुद्धा असतात. मग नंतर आम्ही इमर्जन्सी म्हणून, आम्हाला पक्क बांधायचं होतं पण इमर्जन्सी म्हणून मी असं बांधलं. आणि त्याला हे असं पण आहे, दरवाजा पण आहे, हे बघा असा आतमध्ये जायचं. आणि इकडे ह्या साईडला शेतीचं जे काही सामान असेल ते, परत फावडं वगैरे, परत पाईपलाईनच्या नळ्या पण आहे. तर इकडे एवढंच आहे सामान, जास्त काही नाही. चला या ना. हा बघ, हा दरवाजा आपण आतमध्ये आलो, कारण एसी चालू आहे त्याच्यामुळे मी दरवाजा लावून घेतलाय. तर हा दरवाजा उघडून आतमध्ये आल्यानंतर इकडचं दाखवते पहिल्यांदा. तर इकडं हा बघा छोटासा आरसा आहे. इथं आपलं बोर्ड आहे लाईटीचा, नंतर इथं एक बोर्ड आहे. आणि हे वायफायचं मशीन आता त्या दिवशी बसवलं, 15-20 दिवस झाले असतील त्यावेळेस बसवलं, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. आणि हा टीव्ही हा खराब झालाय, आता आम्हाला नवीन घ्यायचंय, पण आया स्वच्छ करून ठेवलाय. आणि नंतर हे कॉम्प्युटर आहे, नंतर हे जे काय असेल कीबोर्ड वगैरे, नंतर हे पण कॉम्प्युटरचंच काहीतरी सामान आहे. इकडं प्रिंटर आहे आणि हे आमचं कपाट आहे. आता इथं हिरो आणि मनूची कपडे ठेवायची जागा आहे. आणि नंतर ही याच्यामध्ये ना आम्ही गोधड्या वगैरे ठेवतो इकडं. आणि इथं सुद्धा गोधड्या, म्हणजे भरपूर गोधड्या लागतात आपलं याच्यामध्ये, पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये भरपूर गोधड्या लागतात. तर त्याच्यासाठी मग इथं गोधड्या ठेवलेल्या आहेत. नंतर इकडं आमचं देवघर आहे. आत्ता ना साधारण 9-10 दिवस आम्हाला दिवा लावायचा नाही, त्याच्यामुळे आमचं असं म्हणजे हे दिसतंय तुम्हाला, दिवा वगैरे लावलेला नाहीये. तर आम्ही नंतर दिवा लावायच्या टायमाला नक्कीच दिवा लावू. नंतर ह्या साईडला हे आमचं बेड आहे. तर ह्या बेडवरती आम्ही काय 2 गाद्या आहेत फक्त असतात आणि उशी आहे फक्त. आणि नंतर इथं याच्यामध्ये पण भरपूर सारं सामान आहे. नंतर ह्याच्यामध्ये पण भरपूर सारं सामान आहे. याच्यामध्ये पण काही गोधड्या वगैरे आहेत, म्हणजे जे काही असेल ते आपल्याला नाही लागणार सामान ह्याच्यामध्ये. नंतर इकडं कपाट आहे. हे कपाट सुद्धा तुम्ही गेल्या वेळेस बघितलं असेल कपाट. हे ह्या कपाटामध्ये आमची चौघांची कपडे बसून गेलीत, म्हणजे हे बघा, ह्या कपाटामध्ये चौघांची कपडे बसली आहेत पूर्ण. हे बघा, थोडी सुद्धा जागा शिल्लक नाही राहिली, म्हणजे सगळी कपडे बसली आहेत. आणि हिरूची बाळाची आमची सगळ्यांची कपडे बसली, पण मनूची नाही बसली. आणि मनू तिकडे राहायची, आता एवढ्यातच आली, त्याच्यामुळे मग तिच्यासाठी कपडे ठेवण्यासाठी व्यवस्था करायची आम्हाला. पण अजूनपर्यंत तरी तिची कपडे इथं बॅगेमध्येच आहे. तर येताना ती बॅग नव्हती घेऊन आली, पण इथं मी स्वच्छ करून दिली, तिला बॅग मध्ये ठेवली तिने कपडे. नंतर इथं एक बोर्ड आहे, तो आमचा चार्जिंगला वगैरे लावण्यासाठी आहे. नंतर इथे हे 2 खुर्च्या आहेत. आणि इकडे ही बाळाची एक खुर्ची आहे. इथं ही खिडकी आहे. आता पत्र्याला अशी खिडकी नसती बरं का, मी पूर्ण दिसते ना, पत्र्याला अशी खिडकी नसते, पण आम्ही त्यावेळेस म्हणजे 7 वर्षापूर्वीच ही अशी खिडकी बनवून घेतली. आणि खूप जास्त म्हणजे असं हे येतंय, डोळ्यावरती चमकतं, त्याच्यामुळे मग इथं आम्ही हा मोठा पडदा आहे पण असं लावलंय आम्ही आता शक्य हे करण्यासाठी. नंतर इथं हा आमचा आरसा आहे. तर ह्या आरशामध्ये बघा मी कशी दिसते. दिसते का मी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथं आमचा घड्याळ आहे. नंतर इकडे ह्या साईडला एक पडदा आहे, किचन मध्ये जाण्यासाठी रोड आहे इथं. नंतर ना बाळासाठी आम्ही त्याला अभ्यास करण्यासाठी चार्ट आणला होता, तर तो इथं. आणि एसीचा मग रिमोट वगैरे लावलेला आहे. इथं बाळाचं दप्तर आहे, इथं कॅलेंडर आहे. आणि हा वॉलपेपर ना मी मिशोवरून मागवला होता 150 रुपयाचा. का मागवलं होतं, तर माझं पहिलं जे चॅनल होतं ना त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवायची. तर त्यावेळेस बॅकग्राऊंड म्हणजे असं हेच दिसायचं, एकदम सिम्पल असं, काही म्हणजे हे नव्हती दिसत, क्वालिटी नव्हती दिसत. खूप जास्त असं म्हणजे हे दिसायचं, पाठीमाग काय वॉलपेपर वगैरे नसल्यामुळं माझा चेहरा नीट साफ दिसत नव्हता. त्याच्यामुळे मग हे लावलं थोडंसं, याच्यामुळे थोडंसं बॅकग्राऊंड चेंज झालाय.
तर त्याच्यामुळे हे आणलं होतं मी. आणि ही ना एवढी एकच पट्टी आणली होती, ती पण आता इथं खराब झाली. हे बघा थोडीशी खराब झाली आहे. आणि नंतर इथं एसी हा आता चालू आहे. आणि इथं लाईट कमी जास्त व्हायची, त्याच्यामुळे मग स्टॅबिलायझर एसीचा आहे हा, तर त्याच्यामुळे आणला होता. आणि हे पण मी नंतर मागवलं हे, आणि तिकडे एक आहे ते एक नंतर मागवलं होतं. तर चला मी तुम्हाला ना किचन मध्ये घेऊन जाते. किचन मध्ये एंट्री करायची तिथेच असा पडदा वगैरे लावलेला आहे. तर आता व्हिडिओ बनवते म्हणून नाही, तर मग हा पडदा बंदच असतो एसी चालू असल्यामुळे. तर चल आतमध्ये. किचन मधून एंट्री केल्यानंतर इकडं हा पडदा, इकडे ह्या साईडला इथं थोडेसे औषध वगैरे ठेवलेली. नंतर ही चटई, ही चटई पाठीमाग मी तुम्ही व्हिडिओ टूर बघितला माझा होम टूर, तर त्यावेळेस तिकडे होती त्या साईडला. नंतर आम्ही इथं आणली बाळाचा बर्थडे झाल्यानंतर. आणि चटईच्या नंतर इकडे हे कपाट तुम्ही बघितलं होतं मागच्या वेळेस, तर हे मी नंतर आवरून ठेवलं. आणि नंतर ह्या आमच्याकडं 2-3 पडदे होते, तर हा पडदा आम्ही इथे लावलाय. मस्त दिसतोय. याच्या आतमध्ये थोडस असं फक्त उडं राहिला की खूप जास्त म्हणजे हे दिसते. हे बघा बाळाची खेळणी वगैरे, तर हे असा पडदा लावून छान दिसते जराशी, म्हणून मामा हा पडदा लावला. नंतर इकडे ह्या साईडला आमची गिरणी आहे, जी की आम्ही 2 वर्षापूर्वी घेतली. 2 वर्ष झाले त्यावेळेसच घेतली. आणि हे कपाट आमचं मुंबईच आहे. आम्ही ज्यावेळेस मुंबईला होतो, आता मुंबईवरून आम्ही का बरं आलो आणि कधी आलो त्याचा डिटेल मध्ये व्हिडिओ येईलच. कशामुळे आलो आम्ही मुंबईमध्ये, किती दिवस होतो ते सुद्धा मी तुम्हाला एका डिटेल व्हिडिओ मध्ये सांगेन. पण मुंबईवरून येताना आम्ही हा फ्रीज आणला होता, आमचा मुंबईचाच होता. तर टीव्ही पण, एसी पण, आमचं सगळं मुंबईचं सामान होतं. तर मुंबईवरून आणलं, तर मुंबईचाच आहे. आता अजून तर चालू आहे, बरेच दिवस झाले मुंबईला घेतलेला. नंतर इथं थोडीफार कपडे वगैरे अडकवलेली आहे. तिथं हे आपलं मिक्सर आहे, मिक्सरला हिरूचं टी शर्ट घातले मी, कारण की मिक्सर खराब होते म्हणून. आणि टी शर्ट पण तिला जुनं होत होतं, म्हणजे अप्रूव्ह होत होतं, त्याच्यामुळं मग हे केले. नंतर आम्ही असा इन्व्हर्टर घेतला, कारण लाईटीचा खूप जास्त थोडाफार प्रमाणात आमच्याकडं प्रॉब्लेम व्हायला लागला होता. मग लहान लहान मुलं असतात, त्याच्यामुळे मग एसी घ्यायची वेळ आली. तर नंतर ही आमची अशी मांडणी आहे. तर इथं मी थोडंफार सामान भरून ठेवले. आता आमच्याकडच्या बऱ्याचशा बरण्या खराब झाल्या, कारण उंदरांनी कुरतडून टाकल्या. गेल्या वेळेस आमच्या घरामध्ये जवळ 5 ते 7 उंदीर सापडले आम्हाला. बारकाली पिल्लं होती काही, आणि 2 मोठे उंदीर होते. तर आम्ही ते उंदीर चिटकवायचं पॅड असतं, परत बरंच काय काय आम्ही म्हणजे युक्ती केली होती त्यासाठी, पण उंदीर काही गेला नव्हता. नंतर मग उंदीराचं औषध आणलं. आता नाविलाजाने आम्हाला आणावं लागलं, कारण खूप जास्त बरणे आमचे. हे बघा, तर हे बघा बरणे आमच्या पूर्ण कुरतडून टाकल्या. आणि याच्यामध्ये काहीच ठेवणं जोगं नाही ठेवलं, कारण की साखर, चहा पावडर आपण काहीच नाही ठेवू शकत. हे बघा पूर्ण अशा कुरतडून ठेवल्या होत्या. तर त्याच्यामुळं मग आम्हाला उंदरासाठी औषध करायची वेळ आली. आणि मग नंतर 5-7 उंदीर सापडले, पण बऱ्याचशा बरण्या आमच्या गेल्या कामातून. त्याच्यामुळे आता सध्या एवढेच बरण्या राहिलेल्या आहेत. नंतर हा हंडा आम्ही इथं गरम करून ठेवलेला, म्हणजे उकळतं पाणी, आणि नंतर मग गार केल्यानंतर माठामध्ये ओतून ठेवायचं. तर इथं हे कप आम्ही याला घेतले, काय म्हणतात यात्रेला घेतलेत, पण 2च कप काढलेत, कारण बाळ येता जाताना कप घेतो आणि फोडून टाकतं. तर आता सध्या 2 कप काढलेत, बाकीचे तसेच पिशवीमध्ये ठेवलेत. आणि इकडे हे पिठाचा डब्बा आहे, आणि इकडे माझं किचन आहे. तर हे बघा हे किचन आहे, हा गॅस इथं, आणि इकडं किचन. आता हे तुम्ही म्हणसाल का हे आपलं काय म्हणतात टोपलं रिकामं ठेवू नये, पण गेल्या वेळेस ना पाऊस झाला, आणि पावसामुळे थोडंसं ओलं झालं होतं टोपलं, वरून पाणी गळलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं बुरशी पकडल्यासारखं झालंय. पण ठीक आहे, मी आता उन्हामध्ये वाळवीन त्याला, आणि थोडंसं शेणाने सारून वाळवलं की मग छान होईल टोपलं. अजून तसं छान आहे, एवढं काही वापरलं नव्हतं, पण ते झालं खराब, आता काय करणार. तर मग याच्या खाली पण आम्ही काही सामान ठेवले, असं हे बघा तेलाचा डब्बा वगैरे जे काही सामान. नंतर इथं ही हे बघा इथं सामान, आणि ही भांड्याची जाळी घासून आणली का भांडी मग मी इथं ठेवते. आणि इकडे पण एक मांडणी आहे. तर ही माझी लग्नाची मांडणी आहे, पण ही माझी मुंबईची मांडणी आहे. माझी मुंबईला घेतली होती, आम्ही मुंबईला नवीन राहायला गेलो आम्ही, त्यावेळेस घेतली होती, म्हणजे 10 वर्ष झाले ह्या मांडणीला. आणि अजून पण छान आहे. काही भांडी आम्ही बरीचशी भांडी आम्ही नवीन घेतली होती. आता का बरं आम्ही नवीन घेतली, माझी लग्नाची नव्हती का, ते सुद्धा तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये मी सांगेल नंतर डिटेल व्हिडिओमध्ये. पण आता सध्या ही भांडी आम्ही अशी इथं मांडलीत.
आणि नंतर आम्ही इथं आंघोळ करतो. तुम्हाला माहितीच आहे आमची बाथरूम इथं आतमध्येच आहे, आम्हाला आंघोळीची सोय काही नाही दुसरीकडं. तर इथं आमचं बाथरूम आहे असं. तर इथं इथं आमचा गिझर आहे. आणि तर इकडे ह्या साईडला साबण वगैरे लावण्यासाठी जागा केलेली आहे. इकडं दिसती का ती साबण वगैरे. नंतर इथं कोलगेटचं पण आहे आणि इथं नळ आहेत, हे सगळं सामान आहे. इकडं 2 बादल्या आहेत आमच्या कलरच्या बादल्या आहेत त्या. नंतर इथं बाथरूम वरती आम्ही बरेचसे असं सामान ठेवलेले आहे बघा. ब्रश वगैरे असतील ते काय जे आपल्याला रेग्युलर लागते ते सामान आहे सगळं इथं. आणि असं सगळं लवकर लागते त्याच्यामुळं आता कोलगेट ब्रश ठेवायला तिथं सुद्धा जागा आहे, पण सहजासहजी लवकर तिथून घेता येत नाही. इकडं आतमध्ये जावं लागतं, ओलं असलं की मग लगेच पाय पुसत बसा. आणि सकाळ सकाळ एवढा सारखं जा सारखं ये आणि ते एवढं टाइम नाही होत. मग त्याच्यामुळं लवकर शाळा असते हिरुला म्हणून 7:30 वाजेपर्यंत दोघींचं आवरून द्यावं लागतं मला. त्याच्यामुळे मग इथंच ठेवलेत मी आता सध्या. तर नंतर मी ठेवणार आहे तिथं पण. आणि नंतर हे बघा, हे असं काही आमचं घर आहे. आता ते किचन आहे आणि हे आमचं आम्ही असं चांगल्या परीने सजवण्याचा प्रयत्न केलाय. नक्की सांगा तुम्ही मला कसं वाटलं ते. आणि हे बघा इकडं पण सगळं आहे असं पूर्ण हा असा घर दिसतंय आमचं. तर हे बघा नक्की मला सांगा मला कसं वाटलंय ते. कारण की पण प्लीज नावं ठेवू नका अजिबात सुद्धा, कारण की मी घर कसं पण माझ्या परीने सजवण्याचा प्रयत्न केलाय. आणि ना मी घर बघा कसं पण असू पण मी माझ्या परीने सजवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला कसं वाटलं माझं घर ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आणखी काही सजेशन द्यायचे असेल माझ्या घरात माझ्याकडून काही चुका होत असतील तर त्या पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आता घर छोटंसं आहे त्याच्यामुळं दाटीवाटीनं सामान ठेवलेलं आहे मी. आणि एवढं मोठं घर नाही. आता आम्ही ह्या घरामध्ये का बरं आलो, ह्या घरामध्ये राहायच्या अगोदर आम्ही कुठं राहत होतो ते सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेल. मुंबईवरून आम्ही का बरं आलो ते सुद्धा तुम्हाला नक्की सांगेल. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही नेमके कुठून बघताय ते पण मला कमेंट करून सांगा. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओना असंच प्रेम देत राहा, कारण तुमच्या सपोर्टशिवाय काहीच शक्य नाही आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं हॉल हे बघा पूर्ण मी दाखवते. दरवाजापासून हे असं दिसतंय. तर बघा माझ्या परीने सजवण्याचा प्रयत्न केलाय. माझी चिंटुकली पिंटुकली हे बघा अशी बसली आहेत. आणि इकडं पण. आणि किचन सुद्धा तुम्हाला दाखवते नंतर परत. आता माझा कॅमेरामॅन थोडासा हालचाल करत होता त्याच्यामुळं मग जास्त काय दिसलेलं नसणार आहे मला माहितीचे. पण हे बघा माझं किचन सुद्धा हे बघा हे असं काहीतरी म्हणजे असं दिसतंय. तर मी माझ्या परीने हे बघा सजवण्याचा प्रयत्न केलाय. आणि मला माझं घर खूप जास्त आवडते. म्हणजे घर बंगला आहे की एखादा राजमहल आहे ह्याच्यापेक्षा घर आपलं आहे की लोकांचं आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. आपल्या स्वतःच्या घरात आपण झोपडीमध्ये सुद्धा राहू शकतो. तर हे बघा मस्त असं मी सजवले. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं घर कसं वाटलं ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.